आपण करियर काउन्सिलिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट या मुख्य विषयांवर एक कार्यशाळा IMA, इनर व्हील, KDMC, त्याचबरोबर स्टुडंट्स, काही कॉलेजेस, स्कूल्स, काही क्लासेस, खाजगी क्षेत्रातले काही इन्स्टिट्यूशन्स यांचे संयुक्त विद्यमानाने आपण ही कार्यशाळा आज घेतोय. सर्वप्रथम जेव्हा IMA आणि इनर व्हील क्लब माझ्याकडे आले तर त्यांनी आम्हाला विनंती केली की वी वॉन्ट टू ऑर्गनाइज वन वर्कशॉप ऑन करियर गायडन्स, करियर काउन्सिलिंग आणि स्ट्रेस मॅनेजमेंट आणि त्याच्याशी अनुषंगिक बाबी जे आहेत. तर लगेच मलाही वाटलं की हे फार काळाची गरज आहे. आपण न्यूजमध्येही बघितलं असेल, न्यूजपेपर्समध्येही एक आपण वाचलं असेल, अलीकडे आपल्याला पाहायला भरपूर गोष्टी भेटतात. बिकॉज ऑफ मोबाईल, सोशल मीडिया आणि अदर सोसायटल इन्फ्लुएन्सेसमुळे पीअर प्रेशर, स्ट्रेस आणि म्हणून काही ठिकाणी सुसाईड्स वगैरेचे प्रमाण फार वाढत आहे. मागच्या एक्झामिनेशनच्या कालावधीमध्ये कोटामध्ये सुसाईड्स, इतर क्षेत्रातही काही असे गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट अँड करियर काउन्सिलिंग हे फार आवश्यक विषय पालकांसाठी आणि विशेष करून जे मुलं उपस्थित आहेत त्यांच्यासाठी फार गरजेचे हे सेशन आहे. मित्रांनो, आपण 10वी 12वी करून पुढे जातो. 10वी किंवा 12वी मध्ये असताना तो काळ जे असते ते फार महत्वाचे असते. आपल्याकडेही पालकांकडून अपेक्षा असतात, आपली स्वतःचीही काही आपल्याकडून अपेक्षा असतात. वी वॉन्ट टू डू समथिंग, वी वॉन्ट टू बिकम समथिंग. टीचर्सचीही काही अपेक्षा असतात. कंपॅरिझन पण होत असतात की माझा मित्र हे करत आहे, माझा मित्र ते करत आहे. आणि या सगळे याच्यामध्ये हळूहळू स्ट्रेस वाढत जातो. काही प्रॉपर गायडन्सही नसतात, म्हणून कधी कधी चुकीची गोष्ट घडण्याची शक्यता राहते. देअरफोर आजच्या हे सेशन फार महत्वाचं आहे आणि मी असं म्हणणार की एक प्रारंभ आहे या अकॅडमिक सेशन आणि या वर्षाचा. मी डॉक्टर पाटीलला सांगत होतो की शासनाचे पण 2 महत्वाचे कार्यक्रम या विषयांवर चालतात. त्याचा मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो. वन इज राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम. जेवढे टीनेज इश्यूज आहेत त्याच्यावर ते अवलंबून असतात. त्याकरिता आमच्याकडे टीमही असतात. त्याच्यामध्ये काही काउन्सिलर्स आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, सायकॉलॉजिस्टही असतात. आणि टीनेज इश्यूज, सगळे जेवढे टीनेज इश्यूज आहेत त्याला आपण टॅकल करण्याच्या त्याच्या माध्यमातून प्रयत्न करतो. आणि दुसरा एक ओव्हरऑल प्रोग्राम शासनाचा ज्याला आता खूप महत्व शासन देत आहे, दॅट इज नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम, राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य कार्यक्रम. त्याच्यामध्ये टीनेज पासून ते अगदी वयस्करांचे मानसिक संतुलनपर्यंत ते कार्यक्रम चालतात, इन्क्लुडिंग ऑल फॉर्म्स ऑफ डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया आणि अदर फॉर्म्स ऑफ मेंटल इलनेसेस आणि डिझिजेस. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली काही टीनेज इश्यूज, स्ट्रेस मॅनेजमेंट पण येतात. म्हणून मला असं वाटतं की आजचा हे प्रारंभ जरी असला तरी यापुढे आपण स्कूल्स, कॉलेजेस, कोचिंग क्लासेस, सगळे इन्स्टिट्यूट, सगळे NGOच्या माध्यमातून आपण हे दोन्ही कार्यक्रम आणखी सुदृढ पद्धतीने विविध ठिकाणी, नॉट ओनली ॲट वन लोकेशन, बट काही डिसेंट्रलाइज पद्धतीने आपण एक शेड्यूल ठरवून आपण घेऊ शकतो. स्टार्टिंग फ्रॉम सम सिनियर कॉलेजेस, ज्युनियर कॉलेजेस, इथे प्रिन्सिपल्स आहेत, काही टीचर्स आहेत, काही कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधी आहेत. मग मुलांपर्यंत आणि पेरेंट्सपर्यंत आपण कसे पोहोचू शकतो थ्रू डिफरंट इनोव्हेटिव्ह मीन्स, हे आपण या वर्षात प्रयत्न करू. सो दॅट वी कॅन क्रिएट अ सेफ अँड प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट फॉर आवर स्टुडंट्स जे इथे आहेत, देशाचे भविष्य आहे. हे मला आवर्जून सांगायचं होतं. मुलांसाठी मी 2 गोष्ट सांगणार रिगार्डिंग करियर आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. आपल्याला असं वाटतं की खूप काही झालं पाहिजे,
एक्झामिनेशन मध्ये जेव्हा बसतो तेव्हाही वाटतं की वी वॉन्ट टू कम फर्स्ट, और हे केला पाहिजे ते केला पाहिजे. मला असं वाटतं की पेरेंट्स पण आहेत की वी शुड लेट आवर चिल्ड्रन फॉलो देअर ड्रीम्स. मला एकदा नेहमी कोणी म्हणत होतो की म्हणजे जेव्हा मी एकदा कंटाळलो होतो की का बर इथे आलो या हे करायचे काम, तो देवर से कि हमने आपको जबरदस्ती तो नहीं बोला इधर आने के लिए या ये काम करने के लिए. देर आर लॉट ऑफ अदर गुड प्रोफेशन इन द कंट्री. तुम्हाला जर फोटोग्राफी आवडत असेल तर फोटोग्राफर होऊ शकतात. तुम्हाला जर डान्स आवडत असेल यू कॅन बी अ गुड डान्सर. तुम्हाला जर पेंटिंग आवडत असेल यू कॅन बी अ गुड पेंटर. तुम्हाला डायरेक्शन आवडत असेल यू कॅन बी अ गुड डायरेक्टर. Want to become a doctor, can become a doctor, an engineer, a scientist. Therefore, आजचे या जगात भरपूर स्कोप आहे. प्रत्येक फील्डमध्ये आपण एक्सेल करू शकतो. इंटरडिसिप्लिनरी इश्यूज पण खूप झालेले आहेत. म्हणजे आम्ही पाहतो एक बायोटेक्नॉलॉजीचा इंजिनियर आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तो शोध करत आहे. एखादा फिजिसिस्ट होता तो आता ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये काहीतरी करत आहे. कारण सगळे क्षेत्र एकमेकांशी जुळलेले आहेत. आणि या इंटरडिसिप्लिनरी वर्ल्ड मध्ये मला असं वाटतं आपल्या मुलांकरिता स्काय इज द लिमिट. देअरफॉर मुलांनाही पालकांना माझी या मंचावरून विनंती राहील की डॉक्टर, इंजिनियर आणि UPSC MPSC एवढंच न बघता जे वर्ल्ड कडे ऑपॉर्च्युनिटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आपल्या मुलांच्या कुठे इंटरेस्ट आहेत, कुठे कळ आहेत, तिथे आपण त्याची स्किल्स शार्पन करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. असा या ठिकाणी मला प्रबोधन करायचे. आणि शेवटी रिगार्डिंग स्ट्रेस मॅनेजमेंट मी 3 स्टोरीज सांगणार आहे आपलं. आय विल नरेट 3 शॉर्ट स्टोरीज ऑफ 3 ग्रेट पीपल. वन इज थॉमस अल्वा एडिसन. कोणी ऐकलं आहे का त्यांचं नाव? थॉमस अल्वा. काय केलं होतं त्यांनी? लाईट बल्ब. मग तुम्हाला कोणाला माहित आहे किती वर्ष लागले लाईट बल्ब शोध करायला? 10 ते 12 वर्ष. तर लाईट बल्ब मध्ये एक आतमध्ये एक पदार्थ असते ज्याच्यामुळे ते लाईट देतात. तेच महत्वाचा शोध होता. थॉमस अल्वा एडिसन त्यांचे प्रयोगशाळेला बसून प्रत्येक पदार्थ ट्राय करायचे की हे चालेल का, हे चालेल का. जवळजवळ 200 पेक्षा जास्त पदार्थ त्यांनी वापरले पण काही सक्सेस भेटली नाही. मग त्यांचा जे एक सहाय्यक होता ते एकदम कंटाळला आणि त्यांनी म्हटलं साहेब आम्ही 206 प्रकारचे पदार्थ ट्राय केले पण काही सक्सेस भेटली नाही. एकदम ते कंटाळून बसला की आता आपण सोडून देऊ. थॉमस अल्वा एडिसन काय बोलले? ते बोलले किमान आपल्याला हे तरी कळाला की 206 पदार्थ उपयोगी नाही. आता राहिले किती मोजके, त्याच्यातलं एक भेटून जाईल. नाउ द 207th एलिमेंट विच दे ट्राइड विच इज टंगस्टन. त्यामुळे मग आज आपल्याला जे बल्ब जे लाईट्स दिसत आहे दॅट इज ऑल बिकॉज ऑफ दॅट. तो आपल्याला कदाचित आज वाटत असेल की 10वी मध्ये आपण सक्सेसफुल नाही झालो, एवढे 12वी मध्ये नाही झालो. लाईफ इज बिग. आपलं जीवन खूप मोठा आहे. सक्सेस कधी भेटेल आपल्याला माहित नाही. कदाचित त्यांनी 100 पदार्थ ट्राय केल्यावर जर सोडला असता तर मी कदाचित ही गोष्ट तुम्हाला सांगितली नसती. देअरफॉर पेशन्स, परसिव्हरन्स आणि पॉझिटिव्हिटी, 3 P नेहमी मी म्हणत असतो. पेशन्स इज धैर्य, परसिव्हरन्स इज मेहनत, पॉझिटिव्हिटी सकारात्मक दृष्टिकोन. हे जर आपण ठेवलं तर नक्कीच थॉमस अल्वा एडिसन प्रमाणे आपण सक्सेसफुल होणार. कदाचित 207व्या अटेम्प्ट मध्ये पण नक्कीच होणार. सेकंड स्टोरी इज ऑफ सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर माहित आहे काय खेळतात? फुटबॉल नाही. बर. जेव्हा सचिन तेंडुलकर अकॅडमीला गेले, जेव्हा त्यांची बॅटिंग त्यांचे कोचने जे त्यांचे होते ते पाहिले, त्यांनी म्हटलं की तुम्ही व्यवस्थित खेळत नाही, तुम्ही क्रिकेट खेळूही शकत नाही, बॅटिंग तर करूही शकत नाही अजिबात. म्हणून तुम्ही जावा
आणि तुम्ही अभ्यास करा, असा त्यांचे कोचनी अगोदर त्यांना सांगितलं बघून. आणि 6 बॉल जे त्यांना पडली, एकही बॉलवर ते बॅट पण लावू शकले नाही. मग त्यांनी ते मनावर घेतला. 2 वर्ष संलग्न प्रॅक्टिस करायचे 10-10 तास. आणि वी नो सचिन तेंडुलकर व्हॉट ही इज टुडे. देअरफॉर अगेन वी लर्न फ्रॉम हिज स्टोरी. कदाचित कोणी आपल्याला सांगेल की आप ये नहीं कर सकते, ये नहीं होगा आपसे, फिजिक्स होणारच नाही, समजतच नाही, मॅथ्स जमणारच नाही. पण आपण जर अभ्यास केला तर नक्कीच वी कॅन सक्सीड. मी आपल्याला सांगतो, जेव्हा मी IIT ला बसलो, मैथ्स मेरे को समझता ही नहीं था और आता भी नहीं था, आज तक भी नहीं आता. बट जेव्हा परीक्षेला बसायचे, ऑप्शनही नाही, अभ्यास करायचे, प्रॅक्टिस करायचे, क्वेश्चन्स काढायचे आणि मग आपण पुढे जाऊ शकलो. देअरफॉर कधी कधी काही गोष्टी अशा असतात की आपल्याला करावं लागतं टू सक्सीड. प्रयत्न केला, अभ्यास केला तर नक्कीच वी कॅन सक्सीड. आणि तिसरी स्टोरी आहे, तुम्ही सक्सेसची सांगणार, फेलियर अँड सक्सेस बोथ. दॅट इज ऑफ APJ अब्दुल कलाम. त्यांच्याबद्दल माहित आहे, वी कॉल हिम द मिसाईल मॅन ऑफ इंडिया. जेव्हा 79 ला ते त्यांना मिसाईलचा असाइनमेंट दिला, 1 वर्ष खूप प्रयत्न करून तो वेळ आली, त्यांनी लॉन्च पॅडला गेले, मिसाईल लॉन्च केली. पण लॉन्च झाल्या बरोबर मिसाईल फुटली आणि आपलं मिशन फेल झाला. ते फार हे झाले की होऊ शकलंच नाही, खूप प्रयत्न केला. ही वॉज व्हेरी सॅड, व्हेरी डिसअपॉइंटेड. बसले, सगळेजण आले त्यांच्याकडे की आपण खूप प्रयत्न केला होता बट वी कुडंट सक्सीड. त्यांनी म्हटलं नाही, आपण परत प्रयत्न करू आणि नेक्स्ट इयर आपण परत लॉन्च करून दाखवू. प्रेस कॉन्फरन्स झाली. प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितलं, हे फेलियर आहे, हे पूर्णपणे माझा फेलियर आहे, माझी टीमच्या याच्यामध्ये काहीच रोल नाही, काहीच चूक नाही. परत 1 वर्ष त्यांची टीम सोबत त्यांनी पूर्ण तयारी केली. नेक्स्ट इयर मिसाईल लॉन्च केली. मिसाईल लॉन्च वॉज सक्सेसफुल. सगळेजण आले, जाऊन सेलिब्रेट करायचे, हे करायचे. बट ही डिडंट सेलिब्रेट. ते जाऊन त्यांच्या प्रयोगशाळेला जाऊन एकटच बसले. सगळेजण परत आले की साहेब तुम्ही सेलिब्रेट काय करत नाही. त्यांनी म्हटलं की दिस इज नॉट द टाइम टू सेलिब्रेट, कारण अगोदर फेल झाले, आता एकदा सक्सेसफुल झाले, लोक म्हणणार कि ये ऐसे लक होता, जिसको बोलते तुक्के में, फ्लूक, ऐसे झालं असतील. हे काही यांची मेहनत किंवा हे नाही आहे. म्हणून एकदा सक्सेसफुल होऊन काही उपयोग नाही, परत दाखवावं लागेल तरच होईल. अगेन दे वर्क, काही सेलिब्रेट नाही केला. अगेन दे वर्क हार्ड फॉर द सेकंड टाइम. परत त्यांनी एकदा सक्सेसफुल लॉन्च केला आणि मग सेलिब्रेट केला. सो दॅट वी कॅन शो दिस इज आवर हार्ड वर्क, दिस इज नॉट लक. यामुळे आपण सक्सेसफुल झालो. आणि ज्यावेळी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली 3rd टाइम, त्यांनी सांगितलं या सक्सेसचा पूर्ण श्रेय माझी टीमचा आहे, माझ्या याच्यामध्ये तिनका वरचाही सहभाग नाही. दिस इज व्हॉट वी कॉल लिडरशिप, दिस इज व्हॉट वी कॉल पॉझिटिव्हिटी, पर्सिव्हरन्स अँड हार्डवर्क. हेच गोष्टी आपल्याला आपले करिअर्समध्ये आणण्याचा प्रयत्न करायचे. तुम्हीही अभ्यास करताना हे सगळी गोष्टी आणण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेस येणार. माझे एक टीचर होते, ते म्हणायचे अगर डर लग रहा है आपको तो अच्छी बात है, डर लगना भी चाहिए. अगर आप 12वीं की परीक्षा में बैठ रहे हो, डर लग रहा है तो लगना चाहिए. 12वीं की परीक्षा है, IIT की परीक्षा में बैठ रहे हो, डर लग रहा है, लगना चाहिए, क्योंकि सबसे इंपॉर्टेंट परीक्षा है. अगर डर नहीं लग रहा, स्ट्रेस नहीं हो रहा, फिर आप इंसान नहीं, वी आर नॉट ह्यूमन्स देन. ऐसा होऊ शकतच नाही. आणि जे बोलत आहे की मला मी घाबरत नाही, मला स्ट्रेस होत नाही, म्हणजे खोटा बोलत आहे, ऐसा अंदाज आहे. देअरफॉर इफ इट इज हॅपनिंग, इट इज गुड. पण आपल्याला तो मॅनेज करायचे. आणि तो मॅनेज कसे करायचे, आई वडिलांसोबत कसे आपल्याला त्याच्याबद्दल चर्चा करायचे, आपले मेंटर्स टीचर्स सोबत कसे ते शेअर करायचे, त्याकरिता आजचा हे सेशन आहे. देअरफॉर
आजचे सेशन उपयोगी पडेल याची मी या ठिकाणी अपेक्षा करतो. जास्त बोललो त्यामुळे मी क्षमाही घेतो. आपण मला भेट दिला, माझे सत्कार केला त्याच्याबद्दल आभारी करतो. आणि जसं सांगितलं दिस इज द स्टार्ट. आपण यावर्षी आणखी असे कार्यक्रम घेऊ असं मी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खूपच उपयुक्त व्हॅल्यूज तुम्ही या गोष्टींमधून आम्हाला सगळ्यांना सांगितल्या.